नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मॉडिफाय टूलबार मध्ये असणारी रोटेट कमांड काय आहे हे पाहू. त्याच्या अगोदर आपण मूव्ह कमांड काय असते हे पाहिलं. आता आपण मूव्ह आणि कॉपी कमांड आपण कव्हर केलेले आहेत. आता रोटेट कमांड काय असते पाहू. आता रोटेट कमांड म्हणजे काय, तर जसं आपण पिक्चरमध्ये बघतो इथं एक ऑब्जेक्ट आहे आणि तो ऑब्जेक्ट अगोदर हॉरिझॉन्टल त्याचं ओरिएंटेशन होतं. हॉरिझॉन्टली तो लोकेट होता आणि रोटेट त्याला आपण किती केलं, 90 डिग्रीमध्ये रोटेट केलं. अगोदर तो हॉरिझॉन्टली ओरिएंटेड होता आणि रोटेट कमांड नंतर तो व्हर्टिकली ओरिएंटेड झालेला आहे. म्हणजे 90 डिग्रीमध्ये तो त्याचं रोटेशन झालेलं आहे. हं. आता ऍक्च्युअल मध्ये ते कसं होतं, कमांडचा यूज करून आपण बघू. मी रोटेट वरती क्लिक केलं, रोटेट कमांड वरती. पहिला मेसेज दिसतो आपल्याला, रोटेट सिलेक्ट ऑब्जेक्ट. कोणता ऑब्जेक्ट तुम्हाला रोटेट करायचा आहे. सिम्प्लिसिटीसाठी मी इथं एक सर्कल एका रेक्टँगलच्या आत ड्रॉ केलेलं आहे. आपल्याकडे आता दोन ऑप्शन आहेत, एक तर हा सर्कल आहे किंवा हा रेक्टँगल आहे. तो रोटेट सिलेक्ट ऑब्जेक्ट, सपोज मी हा रेक्टँगल सिलेक्ट केला. हा रेक्टँगल मला रोटेट करायचा आहे. आता सिलेक्शन नंतर तुम्हाला एंटर बटन प्रेस करावं लागेल. मी एंटर बटन प्रेस केलं. आता पुन्हा विचारत ते रोटेट स्पेसिफाय बेस पॉइंट, म्हणजे तुम्हाला रोटेशन अबाउट कोणत्या पॉइंटला करायचं आहे. कोणत्या पॉइंट भोवती तुम्हाला तो ऑब्जेक्ट रोटेट करायचा आहे. मग पॉइंट कोणकोणते घेऊ शकतो मी, हा रेक्टँगल जो आहे त्याचा कॉर्नर घेऊ शकतो. कुठलाही कॉर्नर हा मी बेस पॉइंट म्हणून देऊ शकतो. किंवा हा जो सर्कल आहे, हा सर्कलचा इथं असणारा सेंटर, तोही मी काय देऊ शकतो, एक बेस पॉइंट किंवा रेफरन्स पॉइंट म्हणून देऊ शकतो. सपोज मी ह्या सर्कलचा सेंटर हा रेफरन्स पॉइंट म्हणून दिला, तर तुम्ही ऑब्झर्व करू शकता इथं की तो रेक्टँगल आता इथं रोटेट होतोय आणि त्या रोटेशनचा अँगल मी मेन्शन करू शकतो. इथं आता अँगल तो 0.0 दिसतोय आपल्याला. तो मी अँगल सपोज 10 डिग्री दिला, तर 10 डिग्रीच्या अँगलवरती, तेवढ्या ओरिएंटेशनवरती तो रेक्टँगल का होईल, रोटेट होईल. इथे इन्क्लिनेशन तुम्ही देऊ शकता. सपोज मी इथं आता 10 डिग्री दिलं आणि एंटर बटन प्रेस केलं, तर तो 10 डिग्रीच्या ओरिएंटेशनला अबाउट तो सर्कलचं सेंटर रेक्टँगल का होईल, रोटेट होईल. मी कंट्रोल झेड केलं. कंट्रोल झेड करून पुन्हा एकदा आपण ती कमांड बघू कशी होते वर. मी रोटेट वरती क्लिक केलं. रोटेट नंतर ऑब्जेक्ट सिलेक्ट करा म्हणतात ते. सपोज मी ऑब्जेक्ट हा सिलेक्ट केला. एंटर बटन प्रेस केलं. त्याच्यानंतर आपल्याला बेस पॉइंट सांगावं लागेल. बेस पॉइंट सांगावं लागेल. सपोज मी हा बेस पॉइंट घेतला, तर आपल्याला आता मेन्शन काय करावं लागेल, अँगल कितीनं आपल्याला तो ऑब्जेक्ट रोटेट करायचा आहे. सपोज तो अँगल मी आता 20 डिग्री दिला, 20 डिग्रीनं तो रेक्टँगल काय झाला, अबाउट हा रेफरन्स पॉइंट किंवा अबाउट हा बेस पॉइंट काय झाला, तो रेक्टँगल रोटेट झाला. तुम्ही बेस पॉइंट काय देता हे खूप महत्वाचं आहे, कारण त्या बेस पॉइंट भोवती किंवा त्या रेफरन्स पॉइंट भोवती तो ऑब्जेक्ट काय होतो, रोटेट. थँक्यू.